नमस्कार. आज आपण भारतीय राजकीय विचारांची पार्श्वभूमी मधलं राजकीय विचारांचा भारतीय वारसा हा घटक पाहणार आहोत. बघा, हा घटक अभ्यासल्याच्या नंतर आपल्याला मनुस्मृती हा ग्रंथ विवाद्य का ठरला आहे याचं कारण समजणार आहे. मनुस्मृती व कौटिल्य अर्थशास्त्र यांची तुलना करता येईल. कौटिल्यास राज्य शासनाचा प्रणेता व गुरु का मानलं जातं ते सांगता येईल. शांती पर्वातील राजधर्म व आपद्धर्म या संबंधीची माहिती देखील आपल्याला समजणार आहे. त्यानंतर बघा, कौटिल्याला ऐहिकतावादी विचारवंत म्हणून का संबोधलं जातं ते देखील कळणार आहे. राज्याच्या उदयासंबंधीच्या शांती पर्वातील सिद्धांताचं स्पष्टीकरण करता येईल. त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजनीतीचे वैशिष्ट्य देखील सांगता येतील. राजकीय विचारांतील संतकरण करता येईल. त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजनीतीचे वैशिष्ट्य देखील सांगता येतील. राजकीय विचारांतील संतांचे जे योगदान आहे तर त्या संतांच्या योगदानाचं देखील आपल्याला माहिती समजणार आहे. तर बघा, थोडक्यात आपण तत्पूर्वी या घटकाची प्रस्तावना पाहून घेऊया. प्राचीन काळी राज्यशास्त्र हा शब्दप्रयोग जरी प्रचलित नव्हता तरी राज्यशास्त्रासंबंधीचं चिंतन मनन चालू होतं. मनुस्मृती, महाभारत, कौटिल्य, अर्थशास्त्र हे ग्रंथ उपलब्ध होईपर्यंत आपल्याला आपले विचारधन किती श्रेष्ठ आहे याची कल्पना नव्हती. भारतीय लोक केवळ अध्यात्मवादी आहेत. त्यांना प्लेटो, ॲरिस्टॉटल सारखे राज्यशास्त्रज्ञ लाभलेले नाहीत असा जो समज होता तो त्यानंतर धुवून काढता आला. सामाजिक, धार्मिक क्षेत्रात हा राजकीय वारसा मध्ययुगातील थेट शिवाजी महाराजांपोवत झिरपत आलेला दिसतो. शिवाजी महाराजांनी देखील पारंपरिक राजनीतीतील प्रशासन व्यवस्थेचा आणि समाज व्यवस्थेतील वर्णधर्माचा गाभा स्वीकारला. भूतकाळाची वर्तमानाशी सांगड घालताना काल सुसंगत काही बदल देखील घडवून आणले. कौटिल्य हा अमात्य, मनु हा धर्मशास्त्रकार, भीष्म हा राजघराण्यातील ज्येष्ठ कुटुंब प्रमुख, तर शिवाजी महाराज हे सत्ता राजा अशा विविध भूमिका असलेल्या या श्रेष्ठी जनांचे राजकीय विचार आपण समजून घेणार आहोत. त्याचबरोबर महाराष्ट्रातील व महाराष्ट्राबाहेरील संतांनी संस्कृती रक्षणाचं जे कार्य केलं, आध्यात्मिक क्षेत्रात स्वातंत्र्य, समता, बंधुता ही राजकीय मूल्य रुजवली त्याचीही माहिती आपण या घटकामध्ये घेणार आहोत. तर आता आपण या घटकाला सुरुवात करूया. सर्वात पहिले मनुस्मृतीमधला ग्रंथ परिचय करून घेऊया. बघा, मनुस्मृती या नावाने जो ग्रंथ हल्ली प्रमाणभूत मानला जातो त्याचं स्वरूप मानव धर्मशास्त्राची भृगपोत्र संहिता आहे. मनुस्मृतीत धर्मशास्त्रकार म्हणून ज्या मनुचा उल्लेख केला जातो तो पहिला मनु कृतयुगाच्या आरंभीचा मनु मानला जातो. ब्रह्मदेवाकडून मनुला धर्मशास्त्र मिळालं. मनुने हे धर्मशास्त्र भृगूला शिकवलं. मनुच्या सूचनेनुसार भृगु ऋषीने हे धर्मशास्त्र इतर ऋषींना समजावून दिलं. भृगु ऋषीने प्रतिपादन केलेली ही मनुस्मृती त्यामुळेच भृगुप्रोक्त संहिता म्हणून ओळखली जाते. मनुस्मृती संबंधीच्या ह्या उल्लेखासंबंधी विचारवंतांमध्ये मतभेद आहेत. मनुस्मृतीच्या कालखंडासंबंधी देखील विद्वानांमध्ये मतभेद आहेत. बहुतेक संशोधक इसवी सन पूर्व 200 ते इसवी सन 200 हा 400 वर्षाचा काळ मनुस्मृतीचा संभाव्य काळ म्हणून गृहीत धरतात. मॅक्स मुल्लर मनुस्मृतीचा रचनाकाल इसवी सनाचे 4थे शतक मानतो, तर बुल्लर इसवी सनाचे 2रे शतक मानतात. डॉक्टर श्रीधर व्यंकटेश केतकरांच्या मते मनुस्मृतीचा रचनाकाल इसवी सनाचे 3रे शतक असावा. भारतीय संस्कृतीत मनुस्मृती हा धर्मशास्त्रावरील एक प्रमुख ग्रंथ म्हणून मान्यता पावलेला आहे. आज उपलब्ध असलेल्या स्मृती ग्रंथांपैकी काही स्मृती ग्रंथांची नावं अशी आहेत: मनुस्मृती, याज्ञवल्क्य स्मृती,
गौतम स्मृती, अत्रि स्मृती, समाजाची धारणा करणाऱ्या नियमांची संहिता. समाज व्यवस्था टिकून राहावी म्हणून अशा आचारसंहितेची आवश्यकता असते. मनुस्मृतीत पुरस्कृत समाज व्यवस्थेचं दर्शन घडतं. मनुस्मृती हा समाजासाठी नियम प्रस्तुत करणारा पहिला ग्रंथ असल्यामुळे मनूला पहिला निर्बंध निर्माण करणारे कायदे करणारा पहिला पुरुष म्हटलं जातं. वेदांच्या खालोखाल भारतीय हिंदू या ग्रंथाला पूज्य आणि प्रमाणभूत ग्रंथ मानतात. भारतीय संस्कृतीचा, आचाराचा आणि व्यवहारांचा आधारस्तंभ म्हणून या ग्रंथाचा उल्लेख केला जातो. भारताच्या ऐहिक व पारलौकिक जीवनाचं नियमन शतकानुशतके हाच ग्रंथ करत आला आहे. मनुस्मृती हीच आजही तत्वतः हिंदू आचारसंहिता आहे. या शब्दात शतकानुशतके हाच ग्रंथ करत आला आहे. मनुस्मृती हीच आजही तत्वतः हिंदू आचारसंहिता आहे. या शब्दात भारतीय संस्कृती कोशात मनुस्मृतीचं महात्म्य विशद करण्यात आलं आहे. मनुस्मृतीच्या संदर्भात असाही युक्तिवाद केला जातो की भृगूने मनूच्या उपदेशांचे संकलन केल्यानंतर त्या पुढील काळात देशकाल परिस्थितीनुसार मनूच्या या मूळच्या धर्मशास्त्रात वेळोवेळी संशोधन आणि परिवर्तन होत राहिलं. अशा प्रकारे मानव धर्मशास्त्राची अनेक संस्करणे अस्तित्वात येत गेली. हल्लीच्या काळातील मनुस्मृती हा अशा अनेक संस्कारांपैकी एक असावा. त्यानंतर पुढे आता आपण राजकीय विचार पाहूयात. त्यामधला सर्वात पहिले आपण सप्तांग राज्याची संकल्पना पाहूयात. राजा, अमात्य, पूर विचार पाहूयात. त्यामधला सर्वात पहिले आपण सप्तांग राज्याची संकल्पना पाहूयात. राजा, अमात्य, पूर, राष्ट्र, कोश, दंड आणि सहृदय अशी 7 अंगे होत. मनूने त्यांना प्रकृती म्हणून संबोधलं आहे. राज्याची ही 7 अंग परस्पर पूरक व एकमेकांच्या सहकार्याने राजाला स्थैर्य प्रदान करतात. यामध्ये कोणतेही अंग श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नाही. प्रत्येक अंगाला स्वतःचे महत्त्व असते. आपल्याला क्षेत्रात त्या अंगाचं कार्य महत्त्वपूर्ण ठरतं. त्यानंतर बघा दुसरा आहे राजशाहीचं समर्थन. मनूच्या मते राजा हा दंडाचा प्रतीक ठरतो. प्राणीमात्रांच्या रक्षणासाठी त्याची निर्मिती झालेली असल्यामुळे त्यांचं स्थान परमपवित्र असतं. त्यांच्या पदाचं महत्त्व लक्षात घेता त्यांचं वय कमी असो त्यांचा भंग करू नये. जर राजा दुष्ट लोकांच्या सहवासात येऊन प्रजेला छळू लागला तर तो राज्य गमावतो, स्वतःच्या प्राणास देखील मुकतो. राजाच्या उत्पत्तीचा दैवी सिद्धांत मांडताना मनू म्हणतो की इंद्र, वायू, यम, सूर्य, अग्नी, वरुण, चंद्र व कुबेर यांचे सारभूत असे अंश काढून त्या आधारे देवाने राजास निर्माण केले. या 7व्या अध्यायात पुढे म्हटलं आहे की देवश्रेष्ठांच्या आशांपासून राजा निर्माण झालेला असल्यामुळे तो सर्वांपेक्षा अधिक बलाढ्य ठरतो. त्यानंतर पुढे राजाची कर्तव्य पाहूया. बघा, दररोज सकाळी राजाने वेदविद्या संपन्न ब्राह्मणांची उपासना करावी व त्यांची आज्ञा मानावी, सेवा करावी. राजाने विनयशील असावं. विनयामुळेच पृथ्वीला राज्य, कुबेराला धनप्राप्ती झाल्याचं उदाहरण मनू देतो. वेदात जाणणाऱ्या ब्राह्मणांपासून यत्रिविद्या शिकवावी, दंडनीती ग्रहण करावी, तर्कविद्या तार्किकांपासून समजून द्यावी. सुखदुःखांचा अतिरेक टाळण्यासाठी राजाने आत्मविद्या शिकावी. सामान्य लोकांकडून कृषी, वाणिज्य, पशुपालन इत्यादी लोकव्यवहार समजून घ्यावीत. इंद्रिय दमन करीत राहावे. काम क्रोधांमुळे घडणाऱ्या दुष्परिणामांची आठवण ठेवावी. राजाने समाजकंटकांना शासन करून सुस्वभावी लोकांचे पालन केले आहे. राज्य व राजा हे शरीर व प्राणाप्रमाणे आहे. प्रजेला त्रास देणाऱ्या राजाचे कुटुंब उद्ध्वस्त होते. ऋग्वेदातील पुरुष
सूक्तात वर्णिलेली चातुर्वर्ण्याची संकल्पना म्हणून स्वीकारतो. त्यांच्या मते समाजरचना चालू ठेवणे हे राजाचं आद्य कर्तव्य ठरतं. त्यानंतर बघा पुढे आहे दंडाचं महत्व. मनूच्या मते समाजातील सुव्यवस्थेचा आधार दंड ठरतो. दंडाच्या भीतीमुळे लोक नियमांचे पालन करतात. त्यामुळे दंड वापरण्याचे म्हणजेच शिक्षा करण्याचे प्रसंग फारसे येत नाही. दंडाचा आविष्कार राजा करत असतो. राजाच्या माध्यमातून लोकांना दंडाचे भय जाणवते. राजाला घाबरण्यापेक्षा लोक त्यांच्याजवळ असलेल्या दंड किंवा शिक्षा करणाऱ्या अधिकाराला जास्त घाबरतात. म्हणूनच मनू म्हणतो, दंड हाच खरा राजा, तोच खरा नेता व तोच खरा संरक्षक. त्यांच्या मते लोकांना जर दंडाची भीती नसती तर सबलांनी दुर्बलांचं शोषण केलं असतं. राजाने देश, काल, दंडाची शक्ती, सबलांनी दुर्बलांचं शोषण केलं असतं. राजाने देश, काल, दंडाची शक्ती व कोणत्या गुन्ह्यासाठी कोणती शिक्षा योग्य ठरेल याचा विचार करून दंडाचा वापर करावा. राजाचे बळ दंडातच सामावलेले आहे. दंडामुळे प्रजेचे संरक्षण होत असल्यामुळे तिचं जीवन सुसह्य बनत असल्यामुळे ज्ञानी लोक दंडाला धर्मासमान मानतात. दंडाची भीती सर्वांना सन्मार्गाने चालण्यासाठी उद्युक्त करते. दंडामुळेच वर्णसंकर टाळला जातो. दंडाचा योग्य वापर करणारा राजा पुरुषार्थ गाजवतो. सुसंस्कृत राजाकडून दंडाचा योग्य वापर घडतो. दंडाचा वापर करताना राजाने धनप्राप्तीचा विचार गौण मानावा. दंडाचा रास्त वापर केल्यामुळे राजाला दरिद्र्याला तोंड द्यावं लागलं तरी हरकत नाही. तू पसरतो त्याप्रमाणे लोकांत चोहूंकडे पसरतो. दंडाचा गैरवापर राजाचा घात करतो. म्हणून म्हणतो, विषयाभिलाषी, क्रोधी व छळ करणाऱ्या राजाचा या दंडानेच अमात्याधिकांच्या द्वारा नाश होतो. दंड हे एक अति असह्य तेज आहे. राजधर्म शून्य राजाचा पुत्र बांधवांसह हा नाश करतो. मंत्री, सेनापती, पुरोहित इत्यादिकांच्या सहाय्य वाचून असलेल्या मूर्ख, लोभी, असंस्कृत बुद्धी व विषयासक्त राजाकडून त्या दंडाची यथाशास्त्र प्रवृत्ती होणे शक्य नाही. त्यानंतर बघा पुढे मंत्र्यांची नियुक्ती. राजाने मंत्री व तत्सम अधिकाऱ्यांच्या नेमणुका कराव्यात. राज्याची जबाबदारी सांभाळण्यासाठी राजाला मंत्र्याची आवश्यकता भासणे स्वाभाविकच ठरते. नेमणुका कराव्यात. राज्याची जबाबदारी सांभाळण्यासाठी राजाला मंत्र्याची आवश्यकता भासणे स्वाभाविकच ठरतं. शास्त्रास जाणणारे, पराक्रमी, आयुधविद्येत निपुण असणारे, शुद्ध कुलात उत्पन्न झालेले व ज्यांची उत्तम प्रकारे परीक्षा घेतली आहे असे 7 किंवा 8 मंत्री करावे. राजाने राज्यकारभारासंबंधी त्यांच्याशी सल्लामसलत करावी. सर्वांशी चर्चा झाल्यानंतर राजाने हितकारक निर्णय घ्यावा. या मंत्र्यांपैकी धर्मतत्व जाणणारा जो कोणी ब्राह्मण मंत्री असेल त्याच्यावर राजाने विश्वास ठेवून महत्वपूर्ण जबाबदाऱ्यांचा भार त्याच्यावर टाकावा. धनाविषयी निस्पृहता बाळगणाऱ्या मंत्र्यांच्या ताब्यात सोन्याच्या खाणींचे व्यवहार द्यावे. राजाने मंत्र्यांची, सचिवांची लायकी लक्षात घेऊन जबाबदाऱ्या जो करावयाचा तो शस्त्रास जाणणारा, द्रव्य व स्त्री यांच्या आमिषाने वश न होणारा, चतुर, निरोप न विसरणारा, देशकाल पाहून त्याप्रमाणे काम बजावणारा, निर्भय व फक्त असावा. परराष्ट्रांची मैत्री किंवा शत्रुत्व दूतांच्या माध्यमातून होत असते. शत्रू राज्याची क्षमता समजून घेण्यासाठी राजाने दूताचं सहकार्य घ्यावं. बघा त्यानंतर पुढे आहे नगर रचना. नगर रचना करताना राजाने किल्ल्याचे महत्व ओळखावे असे मनूने म्हटलं आहे. धनुदुर्ग, महिदुर्ग, अबदुर्ग, वाचदुर्ग, नवदुर्ग व गिरिदुर्ग यापैकी गिरिदुर्ग महत्वाचा ठरतो.
किल्ल्याचा आश्रय लाभलेल्या राजास त्याचे शत्रू मारू शकत नाही. सुरक्षिततेच्या दृष्टीने किल्ल्यास असलेलं महत्व प्रतिपादन करताना मनू म्हणतो, किल्ल्यामध्ये राहणारा एक धुरंधर 100 शत्रूंशी लढतो व 100 धनुर्धर दशसहस्र वीरांशी लढतात. राजाने किल्ल्यांच्या व्यवस्थापनाकडे लक्ष पुरवावे, आवश्यक त्या साधन सामग्रीची उपलब्धता करून द्यावी. त्यानंतर पुढे आहे बघा युद्धविषयक विचार. युद्धभूमीवर क्षत्रियांनी कसे वागावे या संबंधी मार्गदर्शन करताना मनू म्हणतो, विषाचा लेप दिला आहे अशा व ज्यांची अग्रे तापवून लाल केली आहेत अशा बाणांनी शत्रूस मारू नये. आपण स्वतः रथावर बसून भूमीवर असलेल्या योद्ध्यास मारू नये. नपुंसक ज्याने हात जोडले आहेत, जो खाली बसला आहे व मी तुझा आहे असे जो म्हणत आहे त्यास कधीही मारू नये. ज्याच्या हातातील खड्गादी आयुध तुटले आहे, जो त्याने हात जोडले आहेत, जो खाली बसला आहे व मी तुझा आहे असे जो म्हणत आहे त्यास कधीही मारू नये. ज्याच्या हातातील खड्गादी आयुध तुटले आहेत, जो पुत्र शोकाधिकाने आर्त झाला आहे, जो भ्याला आहे अशा पुरुषास शिष्ट क्षत्रियांच्या धर्मास स्मरणाऱ्या क्षत्रियाने मारू नये. युद्धासंबंधीच्या धोरणावर चर्चा करताना मनू म्हणतो, न जिंकलेल्या भूमी, सुवर्ण इत्यादी पदार्थास जिंकण्याची इच्छा करावी. हेरांद्वारे शत्रूची दुर्बल स्थाने समजून घ्यावी. बकांप्रमाणे एकांतात शांत चित्ताने बसून ज्याचे उत्तम प्रकारे रक्षण केले आहे अशा शत्रूचा देश घेण्याविषयी चिंतन करावे. जसा सिंह अतिप्रबळ व स्थूल हत्तींच्या कळपावरही चालून जातो, त्याप्रमाणे अतिबलाढ्य शत्रूंवर देखील दाम, भेद व दंड या उपायांनी आपल्यास वश आणावे. मनूच्या मते साम व दंड हे उपाय ज्यादा प्रभावी ठरतात. त्यानंतर पुढे आहे बघा प्रशासन व्यवस्था. राजाने राष्ट्ररक्षणाची आपली जबाबदारी नीटपणे पार पाडावी. राष्ट्ररक्षणात जो अपयशी ठरतो तो राजा आपल्या प्राणास मुकतो. राष्ट्ररक्षणाच्या दृष्टीने राजाने रक्षकांचा समूह ठेवावा. रक्षकांवर राजाने नजर ठेवावी. रक्षणाकरता ठेवलेले अधिकारी प्रजेस त्रास देत असतील तर राजाने त्यांचा त्वरित बंदोबस्त करावा. राष्ट्रात सुव्यवस्था निर्माण करणं राजाचं कर्तव्य ठरतं. प्रत्येक ग्रामामध्ये एक ग्रामाधिपती नेमावा. 10 ग्रामाचा दशग्रामाधिपती, 20 ग्रामाचा 30 ग्रामामध्ये एक ग्रामाधिपती नेमावा. 10 ग्रामाचा दशग्रामाधिपती, 20 ग्रामाचा 30 ग्रामांचा, 100 ग्रामांचा व सहस्र ग्रामांचा अधिपती नेमून त्यांचा परस्परांशी संपर्क राहील व ग्रामीण भागातील प्रशासन उत्तम रीतीने घडेल अशी व्यवस्था राजाने करावी. नागरी किंवा शहरी विभागासाठी राजाने नगराधिपतींची नियुक्ती करावी. त्यानंतर पुढे आहे बघा कर आकारणी. मनूने कर आकारणी संबंधी राजास मार्गदर्शन केलं आहे. प्रजेवरील अतिस्नेहापोटी राजाने कर वसुली न केल्यास राजाचा खजिना संपुष्टात येईल. राजा आर्थिक विवंचनेला बळी पडेल. या उलट द्रव्य लोभापायी राजाने प्रजेकडून जादा कर वसुली केली तर प्रजेचे हाल होतील. म्हणून संदर्भात सवलती द्याव्यात ते राजाने विचारपूर्वक ठरवावे. उदाहरणार्थ देहक्लेशाने उपजीविका करणारे शूद्र यांच्याकडून राजाने प्रत्येक महिन्यास एक दिवस काम करावे. कर देण्याची क्षमता असलेल्यांकडूनही मर्यादित प्रमाणात कर घ्यावा असे सुचवताना मनू म्हणतो, ज्याप्रमाणे जळू, वासरू व भ्रमर हे आपले भक्ष्य, रक्त, दूध व मध थोडे थोडे खातात, त्याप्रमाणे मूलधनाचा उच्छेद न करणाऱ्या राजाने राष्ट्रांतील लोकांपासून थोडा थोडाच वार्षिक कर घ्यावा. कराच्या रकमेच्या प्रजेच्या हितासाठी विनियोग केला जावा.
त्यानंतर पुढे आहे बघा परराष्ट्र संबंध. मनुस्मृतीत परराष्ट्र संबंधाचाही विचार करण्यात आला आहे. राजाने आपल्या राज्यालगतच्या राज्याला कडील राज्यास मित्र राज्य मानावे. शत्रूला नामोहरण करण्याच्या तंत्राचा उल्लेख करताना मनू म्हणतो, शत्रुदुर्गाचा आश्रय करून राहिलेला असो की त्याच्या बाहेर असो व तो युद्ध जरी करत नसला तरी त्यास वेढा देऊन बसावे, त्याच्या देशाचा विध्वंस करावा. त्याचप्रमाणे त्याचे गवत, अन्न व जल यात वाईट पदार्थ मिळवून त्यांची नासाडी करावी. शत्रूची ज्याच्यावर उपजीविका होत असेल अशा तडागादी जलाशयांचा नाश करावा. किल्ल्यांच्या भिंती फोडाव्यात, खंदक फोडून त्यात माती, दगड इत्यादी पदार्थ टाकून कोरडा करून सोडावा. याप्रमाणे त्यास निशंकपणे शक्ती शून्य करण्याचा प्रयत्न करावा. शत्रू पराभूत झाल्यानंतर त्याच्या राज्याची व्यवस्था कशी लावावी या संबंधी मार्गदर्शन करताना मनू म्हणतो, तेथील राज्यावर आपण ज्यास युद्धात मारले असेल त्या राज्याच्या वंशातील पुरुषासच बसवावे. तू अमुक करावेस आणि अमुक करू नयेस अशा प्रकारचे नियम त्यास व त्याच्या अमात्यास करून द्यावे. 7व्या अध्यायाच्या शेवटी राजाने आत्मरक्षण कसे करावे या संबंधी मनूने मौलिक सूचना केल्या आहेत. तिजोरी खाली झाली, प्रजा नाराज झाली, अमात्य रागवले, मित्र सोडून गेले तरी राजाने हतबल होऊ नये. प्रतिकूल परिस्थितीवर मात कशी करता येईल या संबंधी चिंतन करावे असा उपदेश मनूने केला आहे. त्यानंतर पुढे बघा न्यायव्यवस्था. मनूने न्यायव्यवस्थेसंबंधी देखील माहिती सांगितलेली आहे. बघा, न्यायालयात चालणाऱ्या विवादांसाठी तो व्यवहार असा शब्दप्रयोग वापरतो. हा व्यवहार स्थूलमानाने 18 विषयांसंबंधीचा असतो. तर ते 18 विषय व्यवहार स्थूलमानाने 18 विषयांसंबंधीचा असतो. तर ते 18 विषय कोणते आहेत बघा. पहिला आहे ऋण घेऊन ते परत न करणे किंवा ऋण न देता त्यांची मागणी करणे. दुसरा आहे ठेव. तिसरा आहे आपली मालकी नसताना परस्पर एखाद्या वस्तूची विक्री. चौथा आहे भागीदारीतला व्यापार. पाचवा आहे दिलेले दान परत घेणे. सहावा आहे ठरलेले वेतन न देणे. सातवा आहे प्रतिज्ञाभंग. आठवा आहे क्रय विक्रय विषयक विवाद. नववा आहे पशुविषयक विवाद. 10वा आहे सीमा विवाद. 11वा आहे कठोर वचन. 12वा आहे चोरी. 13वा आहे दरोडा. 14वा आहे स्त्री पुरुष समागमातून होणारा वाद. 15वा आहे स्त्री पुरुष धर्म. 16वा आहे पितृसंबंधी धनाचा विभाग. 17वा आहे बकरे इत्यादी प्राण्यांची लढाई. न्यायदान निपक्षपातीपणे व्हावे. न्याय देताना अन्याय झाला तर त्यातून उद्भवणाऱ्या पापासाठी प्रतिवादी असत्य साक्ष देणारा, अधर्म प्रवृत्तीचे समर्थक व सक्त राजा हे जबाबदार ठरतात. राजाने न्यायदान करावे, परंतु वेळेअभावी किंवा आजारपणामुळे त्याला न्यायदान करणे शक्य नसेल तर न्यायदानासाठी कार्यदर्शन कुशल ब्राह्मणास नेमावं. ब्राह्मणच न्यायाधीश असावा. योग्य ब्राह्मण न्यायाधीशाच्या अभावी ब्राह्मणांचे संस्कार नसलेली परंतु जातीने ब्राह्मण असलेली व्यक्ती राजाच्या धर्मप्रवक्तापदी चालेल, परंतु धार्मिक व व्यवहार तज्ञ अशी शूद्र व्यक्ती मात्र धर्मप्रवक्तापदी असता कामा नये. साक्षी देणारा ओन पाचारण करावे. या संबंधीचं बारकावे व्यक्ती मात्र धर्मप्रवक्तापदी असता कामा नये. साक्षी देणारा ओन पाचारण करावे. या संबंधीचं बारकावे मनू पुरवितो. राजा संन्यासी विद्यार्थ्यांच्या साक्षी काढू नयेत. गुन्हेगारांसाठी गंभीर स्वरूपाच्या शारीरिक शिक्षा मनूने सुचवल्या आहेत. आपले निरपराधित्व सिद्ध करण्यासाठी आरोपीने जलदिव्य किंवा अग्निदिव्यातून पार पडावे असेही मनूला वाटते. मनुप्रणित न्यायव्यवस्थेत आधुनिक काळात गौरविल्या गेलेल्या कायद्याच्या राज्याला स्थान देण्यात आलेले नाही. गंभीर गुन्ह्यांसाठी ब्राह्मणांना सौम्य शिक्षा तर किरकोळ गुन्ह्यांसाठी शूद्रांना गंभीर शिक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे.
प्राचीन काळी कुल, जाती, श्रेणी अशा सामाजिक संस्था असत. अशा संस्थांना त्यांच्या कामकाजात बऱ्याच प्रमाणात स्वायत्ता असे. राज्यहितास बाधक नसल्यास न्यायनिवाडा हा राजापेक्षा श्रेष्ठ आहे व त्याच्याशी विसंगत कायदे राजाने करता कामा नयेत. धर्माचे मूळ म्हणून राजाने श्रुतीस्मृतीला प्रमाणभूत मानावे. त्यात सदाचार व आत्मदृष्टी यांचा देखील समावेश करावा. संयमी, वयोवृद्ध, लोभी, कपटी नसलेल्या लोकांनी अनुसरलेल्या प्रथा सदाचार संज्ञेत मोडतात. कुल, जात, श्रेणी या सामाजिक संस्थांनी सर्वानुमते केलेले नियम श्रुती स्मृतीशी विसंगत नसतील तर अशा सदाचाराला धर्माचे मूळ मानण्यास हरकत नसावी. शुद्ध अंतःप्रेरणेमुळे धर्माच्या साक्षात्कारामुळे खऱ्या धर्माचं ज्ञान होऊ शकतं. यालाच मनु आत्मदृष्टी म्हणतो. कायद्याची चिकित्सा करताना आत्मदृष्टीचा घटक देखील लक्षात घेतला जावा असं प्रतिपादन मनुने केलेलं आहे. व्यवस्थेचं स्वरूप. मनु पुरस्कृत राज्य व्यवस्थेत धर्मराज्य धर्मनिरपेक्ष राज्य म्हणता येणार नाही. ईश्वर निर्मित धर्माधिकाऱ्यांकडून चालवलेलं व एकाच धर्माच्या रक्षणास व प्रसारास वाहिलेल्या राज्यास धर्मराज्य म्हटलं जातं. त्या काळी ब्राह्मण श्रेष्ठत्व होतं. पुरोहितांचं महत्त्व होतं. ब्राह्मणांना अनेक सवलती होत्या. ब्राह्मणांचे नैतिक वजन राजावर होते, परंतु त्यांना राजकीय सत्ता नव्हती. शेती, व्यापार, उद्योगधंदे करणाऱ्या ब्राह्मणास शूद्राप्रमाणे राजाने वागवावे असं मनुने म्हटलं आहे. ब्राह्मणांची संघटना नव्हती. गुन्हेगार ब्राह्मण दंडास पात्र होते. राजा धर्मगुरू नव्हता. ब्राह्मणांकडे स्वतंत्र अर्थार्जनाचं साधन नव्हतं. एकंदरीत सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात दंडास पात्र होते. राजा धर्मगुरू नव्हता. ब्राह्मणांकडे स्वतंत्र अर्थार्जनाचं साधन नव्हतं. एकंदरीत सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात ब्राह्मणांचं वर्चस्व असूनही त्यांना मनुच्या काळात धर्मराज्य करता आलं नाही, ही वस्तुस्थिती आहे. परंतु त्याचबरोबर राज्य व्यवस्था निरपेक्षही नव्हती. त्यानंतर पुढे आहे बघा अनियंत्रित राजेशाहीस विरोध. राजाच्या अनियंत्रित सत्तेला मनुचा विरोध होता. वर्णाश्रम धर्म राजावर बंधनकारक होता. विनय कुमार सरकार म्हणतात, राजाच्या असुरी बेबंदशाही एकतंत्री राज्याविरुद्ध प्रतिकार करण्याचा अधिकार किंवा अशा राजास पदच्युत करण्याचा हक्क यांची मीमांसा शुक्रनीती व मनुस्मृती या दिसून येते. 7व्या अध्यायात मनु म्हणतो, ज्याप्रमाणे शरीरास असतात तसेच प्रजेचा छळ केल्याने राजा आपल्या राज्यास मुकतो. राजाची कायदे करण्याची क्षमता मनु मान्य करतो. धर्मनियमात आपल्या इच्छेनुसार बदल करण्याचा राजास अधिकार नव्हता. तत्कालीन चालीरीतींचा राजावर प्रभाव पडत असे. धर्माचे राजकीय क्षेत्रावर नैतिक नियंत्रण होते. तरी सुद्धा राजाचे काम केवळ प्रचलित रूढींचे पालन करून घेण्यापुरतं सीमित नव्हतं. सदाचारास प्रोत्साहन देणे, प्रजेच्या योगक्षेमाची काळजी वाहणे ही कामे देखील राजा करीत असे. मनु 7व्या अध्यायात म्हणतो की राजात सर्व देवतांचा अंश असल्याने त्याने इष्ट अनिष्ट गोष्टींबद्दल केलेले नियम कोणीही मोडू नये. पुढे आता आपण मनुस्मृती आणि समाज व्यवस्था पाहूया. बघा, मनुला विषमतेचा पुरस्कर्ता म्हणून संबोधताना मनुस्मृतीचे विष्टीत चातुर्वर्ण पद्धतीचा पुरस्कार करण्यात आला आहे. स्त्री पुरुषांमध्ये जन्मजात उच्च निश्चता मानलेली आहे. वर्णानुसार व्यावसायिक बंधनं टाकलेली आहेत. आर्थिक क्षेत्रात कर्जावरील व्याजाचे दर भिन्न वर्णीयांसाठी भिन्न असावेत असं म्हटलं आहे. अन्नग्रहण, विवाह या संबंधीच्या नियमात उच्च निश्चतेचा पाठपुरावा केलेला आहे. शूद्रांना स्त्रियांना हीन दर्जाची वागणूक मिळेल असे नियम सांगितले आहेत. जन्माधिष्ठित 4 वर्णांसोबत 8व्या अध्यायात जातींचा देखील उल्लेख केला आहे. पूर्वसंचित
पुनर्जन्म संकल्पनांच्या आधारे दुर्बल घटकांचे शोषण घडवले आहे. त्यांच्या मते ज्या ठिकाणी दुर्बल घटकांच्या संदर्भात मनूच्या तोंडी उदारतेची भाषा येते त्यामागे दांभिकता लपलेली आहे. त्यांच्याकडून काम करवून ठिकाणी दुर्बल घटकांच्या संदर्भात मनूच्या तोंडी उदारतेची भाषा येते त्यामागे दांभिकता लपलेली आहे. त्यांच्याकडून काम करवून घेण्याच्या दृष्टीने त्यांचं कौतुक स्वार्थी हेतूने केलं आहे. या टीकेवर प्रतिटीका करणाऱ्यांचे मुद्दे बघा कोणते आहेत. चोरीच्या गुन्ह्यात ब्राह्मणांना इतर सर्व वर्णांपेक्षा जास्त दंड करावा. राजा संकटात असला तरी त्याने शूद्रांकडून कर घेऊ नये. आई म्हणजे पृथ्वीची मूर्ती होय. स्त्रिया पूजनीय ठरतात अशासारखी मनूची वचने हेतुपुरस्सररित्या दुर्लक्षित केली जातात. मनूने पुरस्कृत केलेली समाज व्यवस्था ही त्या काळाची गरज होती. सामाजिक स्थैर्य प्रदान करण्याचा त्यामागे हेतू होता. या समाज व्यवस्था शेकडो वर्षापासून अंगवळणी पडलेल्या आहेत हे तिच्या यशस्वीतेचं गमक ठरावं. मनूने आचारसंहिता समाज चिंतन करण्याचा मनूला अधिकार होता. तात्विक पातळीवर अशा वादविवादासाठी दोन्ही पक्ष अनेक मुद्दे उपस्थित करू शकतात. प्राचीन काळापासून चालत आलेली मनुप्रणीत समाज व्यवस्था मध्ययुगात देखील टिकून राहिली, कारण ब्रिटिश राजवटीने धर्मक्षेत्रात हस्तक्षेप न करण्याचं धोरण पत्करलं होतं. म्हणून हिंदू कायद्याविषयी मार्गदर्शन करणारा ग्रंथ म्हणून मनुस्मृतीचं स्थान अबाधित राहिलं. अलीकडच्या काळात पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव, शिक्षण प्रसार इत्यादी घटकांमुळे चिकित्सक दृष्टिकोन विकसित होऊन मनुस्मृती हा विवाद विषय ठरू लागला. परंतु स्वातंत्र्योत्तर काळात परिस्थितीला कलाटणी मिळालेली आहे. भारतीय राज्यघटनेने प्रारूप तयार करण्याची जबाबदारी धनंजय कीरांच्या शब्दात आधुनिक मनूने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पार पाडलेली आहे. 1957 साली हिंदू संहितेत सुधारणा करण्यात आली आहे. हिंदू कायद्यांमध्ये संशोधन झालं आहे. नव्या मूल्यांचा स्वीकार होत आहे. बौद्धिक क्षेत्रात वावरणाऱ्या विद्यार्थ्यांनी, प्राध्यापकांनी, समाजधुरांनी मनुस्मृतीचं खंडनमंडन करण्यात शक्तिपात करण्यापेक्षा राष्ट्रीय एकात्मतेच्या बळकटीसाठी, बंधुतेच्या मूल्यांसाठी मनुस्मृती हा कटुतेचा किंवा उदात्तीकरणाचा विषय बनवता कामा नये असं भावनिक आवाहन समाज बांधवांना करणं तुमचं आमचं कर्तव्य ठरतं. बघा, त्यानंतर आहे महाभारतातील शांती पर्व. त्यामध्ये आपण त्याचा ग्रंथ परिचय पाहूया. सर्वात आधी बघा, संस्कृत भाषेतील अप्रतिम महाकाव्य म्हणून महाभारत या ग्रंथाचा उल्लेख होतो. कृष्णद्वैपायन व्यास हे महाभारताचे ग्रंथ. सर्वात आधी बघा, संस्कृत भाषेतील अप्रतिम महाकाव्य म्हणून महाभारत या ग्रंथाचा उल्लेख होतो. कृष्णद्वैपायन व्यास हे महाभारताचे ग्रंथकार होते. महाभारत ही कौरव पांडवांची युद्धकथा आहे. हा ग्रंथ जय, भारत, महाभारत अशा 3 नावांनी ओळखला जातो. महाभारतात एकूण 18 पर्व किंवा विभाग आहेत. प्रत्येक पर्व अनेक उपपर्वात, उपपर्व अध्यायांमध्ये आणि अध्याय श्लोकांमध्ये शब्दबद्ध झाले आहेत. 18 पर्वाशिवाय हरिवंश पर्व परिशिष्टांच्या रूपात जोडलेला आहे. महाभारतातील शांती पर्वात राजनीतीचं विवेचन आहे. विरक्त भावनाने ग्रस्त झालेल्या धर्मराजास भीष्माने राजनीती संबंधी केलेलं मार्गदर्शन या पर्वात आहे. राज्यविषयक प्रश्नांची तात्विक शांती पर्वाने भर दिला आहे. तर त्यामध्ये आता आपण सुरुवात करूयात. तर त्यामध्ये पहिले राज्याचा सप्तांग सिद्धांत पाहूयात. बघा, मनुस्मृती कौटिल्यीय अर्थशास्त्राप्रमाणेच महाभारतात देखील राज्यविषयक सप्तांग सिद्धांत मांडण्यात आला. सप्तांगात राजा, अमात्य, कोश, जनपद, पूर, दंड, मित्र ह्या राज्याच्या 7 घटकांचा समावेश महाभारतात देखील आढळतो. राजा म्हणजे राज्यकर्ता, जो आपल्या प्रसन्न व्यक्तिमत्वाने, विवेक संयमी वर्तनाने प्रजेला नेहमी
संतुष्ट ठेवतो तोच राजा असे म्हटलेलं आहे. पृथ्वीराजाच्या कर्तृत्वामुळे राजा हा शब्दप्रयोग पृथ्वी तलावर प्रचलित झाला. अमात्य म्हणजे उच्च पदाधिकारी. भूप्रदेश व प्रजा या दोहांचा समावेश जनपद या संज्ञेत होतो व शहरी भागास उद्देशून वापरण्यात आलेल्या आढळतात. कोश म्हणजे खजिना. रास्त मार्गाने गोळा केलेले द्रव राजाच्या खजिन्यात असावे. दंड हा शब्द सैनिकी सामर्थ्याचा सूचक ठरतो. मित्र म्हणजे मैत्रीपूर्ण संबंध ठेवणारे मित्र राष्ट्र होय. यापैकी जनपद व पूर या संज्ञा हल्ली लोकसंख्या व भूप्रदेश या नावाने ओळखल्या जातात. तर राजा व अमात्य म्हणजे हल्लीच्या भाषेत शासन संस्था, सैन्य, कोश व मित्र राज्याच्या सार्वभौमत्वाचे सूचक ठरतात. राज्य ही मानवी शरीराप्रमाणे कार्य करणारी सेंद्रिय स्वरूपाची यंत्रणा मानण्यात आलेली आहे. त्यानंतर राजसंस्थेच्या उदयाची मीमांसा पाहूया. बघा, राजाला प्रजेची मान्यता मिळावी, त्याच्याबद्दल जनतेच्या मनात आदर व भीती असावी. उदयाची मीमांसा पाहूया. बघा, राजाला प्रजेची मान्यता मिळावी, त्याच्याबद्दल जनतेच्या मनात आदर व भीती असावी, म्हणून राजेपद हे ईश्वरी इच्छेतून निर्माण झाले आहे. राजा हा ईश्वराचा प्रतिनिधी आहे असं लोकांच्या मनावर बिंबवलं जात असे. महाभारतात राज्यसंस्थेच्या दैवी उदयासंबंधी विस्तृत विवेचन केलेलं आहे. समाजात अराजकत्व होतं. मोठ्या माशाने लहान माशाला गिळावं म्हणजेच सबलांनी दुर्बलांचा छळ करावा असा मात्स्यन्याय समाजात होता. अशा परिस्थितीवर मात करण्यासाठी लोकांनी समय म्हणजे आपापसात करार केले की स्त्री व संपत्तीचं हरण करणाऱ्या, रागद्वेषाला बळी पडणाऱ्या ज्या व्यक्ती समाजात असतील त्यांना समाजाने बहिष्कृत करावं. करारातून समाज व्यवस्था सुधार, स्वयंशासनाचे, आत्मसंयमाचे हे प्रयोग फसल्यामुळे करार धोक्यात आला. त्यानंतर लोकांनी ब्रह्मदेवाकडे धाव घेतली व लोकांनी रक्षणासाठी उपाययोजना करण्यासंबंधी त्यांना विनंती केली. ब्रह्मने मनुला पाचारण केले व त्यास राजा म्हणून नियुक्त केले. राजपदामागील जबाबदाऱ्यांची गुंतागुंत ओळखून मनुने प्रथम नकार दिला. त्यानंतर मनु हा पहिला राजा झाला. महाभारतात आणखी एके ठिकाणी राजाच्या उत्पत्तीची चर्चा करण्यात आलेली आहे. राजा हा इतर सर्वसाधारण माणसांसारखा मर्त्य असतानाही त्याच्या आज्ञा का पाळल्या जातात असा प्रश्न धर्मराजाने उपस्थित केला. धर्मराजाने असा प्रश्न उपस्थित केला असताना भीष्म म्हणतो की पूर्वी कृतयुगात राजा नव्हता, राज्यही नव्हतं, दंड व दंडिकही नव्हतं. तरी सुद्धा धर्मराजाने असा प्रश्न उपस्थित केला असताना भीष्म म्हणतो की पूर्वी कृतयुगात राजा नव्हता, राज्यही नव्हतं, दंड व दंडिकही नव्हतं. तरी सुद्धा लोक धर्म पाळत. परंतु परिस्थितीला कलाटणी मिळाली. लोक विकारांना बळी पडू लागले. धर्म व अधर्म यातील फरक कळेनासा झाला. स्त्रीवित्ताची सुरक्षितता संपुष्टात आली. वर्णसंकर घडून आला. या परिस्थितीवर मात करण्यासाठी देवांनी ब्रह्मदेवांशी संपर्क साधला. ब्रह्मदेवाने दंडनीती रचली. देवांच्या विनंतीवरून विष्णूने आपला मानसपुत्र वीरजस यास राजेपद देऊ केले. वीरजस व त्यानंतरचे 3 राजे संन्यासी वृत्तीचे निघाल्यामुळे राज्यकारभाराकडे त्यांचे दुर्लक्ष घडलं. त्यांच्या घराण्यातील 6वा राजा वेन हा अत्याचारी निघाला. तेव्हा ऋषींनी दर्भ त्याचा वध केला आणि पृथूस निर्माण केले. पृथूने धर्मतत्वानुसार राज्यव्यवस्था चालवण्याची नम्रता अंगी बाळगण्याची शपथ घेतली. देवांनी त्याचा राज्याभिषेक केला. त्याची कारकीर्द फारच आदर्श ठरली. प्रजा सुखी झाली. प्रजेचे रक्षण करणारा म्हणून राजा ही संज्ञा त्यास लाभली. ब्राह्मणांचे रक्षण करणारा म्हणून त्यास क्षत्रिय म्हटलं गेलं. स्वतः विष्णूने त्यांच्या शरीरात प्रवेश केला. देवतांचे गुण राजाच्या कर्मातून प्रकट व्हावेत अशी भूमिका त्यामागे होती.
राजाच्या शरीरात विष्णूने प्रवेश केलेला असला तरी राजा मात्र पूजनीय ठरविण्यात आलेला नाही। राज्यसंस्थेच्या उदयातून हे स्पष्ट झालं की प्रजेने राजाला कर द्यावेत, राज्यसत्तेवर निष्ठा ठेवावी, त्या मोबदल्यात राजाने प्रजेला संरक्षण पुरवावे। पृथूने तर धर्मानुसार जबाबदारीची जाणीव करून दिली। राजा स्वमताने राज्य करणार नाही हे स्पष्ट झाल्यावरच प्रजेकडून राजाला प्रतिसाद मिळाला। राज्यसंस्थेला अशा प्रकारे लोकांची संमती मिळाली हे स्पष्ट करण्यामागे महाभारतकारांनी लोकांच्या मान्यतेचे महत्त्व विशद केलेलं आहे। त्यानंतर राजाचे उद्दिष्ट आणि कार्यक्षेत्र पाहूयात। बघा, व्यक्तीस धर्म, अर्थ, काम व मोक्ष या 4 पुरुषार्थांच्या प्राप्तीसाठी अनुकूलता प्रदान करणे, दंडाचा योग्यरित्या वापर करून समाज व्यवस्था टिकवणे, प्रजेच्या योगक्षेमाची काळजी पाहणे ही राजाची प्रमुख उद्दिष्ट महाभारतकारांनी मानलेली आहेत। राजाच्या प्रयत्नामुळे प्रजाजनांना इहलोकी सुख व पारलोकी मोक्ष मिळाला अशी नीतिकारांची धारणा होती। दरिद्री, वृद्ध प्रजाजनांना इहलोकी सुख व पारलोकी मोक्ष मिळाला अशी नीतिकारांची धारणा होती। दरिद्री, वृद्ध, पीडित, विधवा व अनाथ व्यक्तींच्या पालनपोषणाची काळजी राजाने घ्यावी असं महाभारतकारांनी म्हटलं आहे। परंतु या आधारे महाभारतकालीन राजसंस्था ही लोककल्याणकारी राजसंस्था होती असं म्हणता येणार नाही, कारण लोककल्याणकारी राजसंस्था वर्गरचनेतील शोषण थोपवण्यासाठी असते व ती समाज जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करणारी ठरते। फार तर असं म्हणता येईल की आधुनिक कल्याणकारी दृष्टिकोनाचा प्रारंभ बिंदू प्राचीन भारतीय राजकीय विचारांमध्ये आढळतो। त्यानंतर पुढे राजाची कर्तव्य पाहूयात। व्यक्तिगत जीवनातही राजेपद असलेल्या व्यक्तीने चारित्र्याचा आविष्कार घडवावा असतो। प्रजा अनुकरणशील असते, म्हणूनच राजा कालस्य कारणम म्हटलं जातं। राजा युगप्रवर्तक ठरतो। राजाच्या अंगी 36 गुण असावेत अशी अपेक्षा महाभारतकारांनी व्यक्त केली आहे। राज्य ही आपल्याकडे ठेवण्यात आलेली ठेव असून आपण तिचं केवळ विश्वस्त आहोत असा भाव राजाच्या मनात असावा। या हेतूनेच राजाला महाभारतात वित्तरक्षी म्हणून संबोधण्यात आलं आहे। राजाने स्वतःला प्रजेचा पिता मानून तिचं संगोपन करायला हवं। शांती पर्वात व अग्निपुराणात राजाची तुलना गर्भवती स्त्रीशी करण्यात आली आहे। गर्भवती स्त्री आपल्या आवडीनिवडीचा त्याग करून गर्भाच्या पोषणावर लक्ष केंद्रित करते। त्याचप्रमाणे राजानेही प्रजेच्या सुखासाठी स्वसुखाचा त्याग करावयास हवा। सर्व लोकांना सुखी ठेवतो तो राजा करण्यात आली आहे। राजाला तप किंवा यज्ञ करण्याची आवश्यकता नसते, कारण प्रजेच्या योगक्षेम जबाबदारी निष्ठेने पार पाडल्यास त्याच्या पदरी पुण्यसंचय आपोआपच होतो। महाभारतातील राज्यधर्माच्या विवेचनातून राजाची कर्तव्य मान्य केली गेलेली आहेत असा निष्कर्ष काढता येतो। तर ती कर्तव्य बघा कोणती आहेत। पहिला आहे प्रजेस 4 पुरुषार्थांची प्राप्ती करून देण्यासाठी प्रयत्नशील असणे। दुसरा आहे प्रजेचं रक्षण करणे। तिसरा आहे प्रजेचा जीव आणि वित्ताचं रक्षण करणे। चौथा आहे योग्य प्रकारे न्यायदान करणे। 5वा आहे शास्त्रानुसार ठरवलेल्या वर्णाश्रम धर्माचं पालन करणे, प्रजेकडून त्यांचं पालन करवून घेणे। 6वं आहे पुरोहिताच्या सल्ल्यानुसार वागणे। 7वं आहे डोईजड कर न बसवणे। 8वं आहे वर्णाश्रम धर्माचं पालन करणे, प्रजेकडून त्यांचं पालन करवून घेणे। 6वं आहे पुरोहिताच्या सल्ल्यानुसार वागणे। 7वं आहे डोईजड कर न बसवणे। 8वं आहे मंत्र्यांशी सल्लामसलत करणे, त्याची गुप्तता राखणे, वेळोवेळी लोकमताचा अंदाज घेणे। 9वं आहे अनाथ, अपंग, विधवा यांना आश्रय देणे। 10वं आहे हेरांकडून सरकारी अधिकाऱ्यांवर व लोकमतावर नजर ठेवणे। 11वं आहे शेजारच्या राज्यांशी मैत्री करून
आपले सैन्य सुसज्ज ठेवून, कोशागार समृद्ध ठेवून राज्यास बळकटी आणणे. 12 आहे संकटांशी मुकाबला करणे, शत्रू प्रबळ असल्यास त्यांच्याशी संधी करणे. आणि 13 आहे इंद्रिय दमनावर भर. इंद्रियांवरील ताबा सुटला तर वासनांच्या आहारी जाऊन आत्मनाश घडतो. राजा सत्ताधारी असला तर त्याच्या हाती असलेल्या सत्तेचा दुरुपयोग घडेल. अविचारी भोगविलासी सत्ताधीश सर्वनाश घडवितात. म्हणून राजाने जितेंद्रिय व्हावे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. त्यानंतर बघा पुढे राजाचा स्वधर्म आणि राजधर्म पाहूया. तत्कालीन समाज व्यवस्थेत प्रत्येक समाज घटकाचे समाजातील स्थान ठरलेले होते, कामं ही ठरलेली होती. संबंधित समाज घटकाने आपल्या वाट्याला आलेली सामाजिक जबाबदारी निष्ठेने पार पाडणे म्हणजे स्वधर्माचे पालन करणे होय. कोणासही स्वधर्मापासून विचलित होता येणार नाही अशी खबरदारी राजाने घ्यावी असा संकेत दृढ झालेला होता. राजाची ही जबाबदारी म्हणजेच त्या राजधर्म म्हणजेच राज्याचा स्वधर्म होय. समाज घटकाने स्वधर्माचे उल्लंघन केल्यास समाज घटकाच्या स्वधर्माचं उगमस्थान वर्णाश्रम धर्म होता. स्वधर्म पाळल्याने व्यक्तिगत पातळीवर मोक्षप्राप्तीचा फायदा तर मिळतोच, परंतु सामाजिक दृष्ट्या, राजकीय दृष्ट्या देखील स्वधर्माचं पालन लाभदायक सिद्ध होतं. समाजातील संघर्ष टाळला जाऊन समाजात शांती, सुव्यवस्था नांदते असं प्रतिपादन महाभारतकारांनी केलं आहे. राजाने स्वधर्म पाळला की सर्वांना आपापला स्वधर्म पाळता येतो. म्हणूनच राजधर्मास सर्वश्रेष्ठ धर्म म्हणून संबोधताना सर्व धर्म राजधर्म प्राधान्य म्हणण्यात आलं आहे. महाभारतकार म्हणतात की हत्तीच्या पावलात ज्याप्रमाणे अन्य कोणत्याही प्राण्याच्या पावलांचा समावेश होतो, त्याप्रमाणे राजधर्मात सर्व धर्मांचा समावेश होतो. राजधर्म लयाला गेला तर बाकीचे सर्व पावलांचा समावेश होतो, त्याप्रमाणे राजधर्मात सर्व धर्मांचा समावेश होतो. राजधर्म लयाला गेला तर बाकीचे सर्व धर्म लयाला जातात. राजधर्मामुळेच सज्जनांचं रक्षण तर दुर्जनांचे उच्चाटन शक्य बनते. शीलवान व्यक्तींना शीलाचे रक्षण करता येते. म्हणूनच मनुष्याने प्रथम राजा व मग स्त्री संपत्ती मिळवावी असं भीष्मानं म्हटलं आहे. राजाच नसला तर स्त्रीचं व संपत्तीचं रक्षण कोण करणार अशी शंका उपस्थित करण्यात आली आहे. आता महाभारतात मंत्र्यांचं महत्त्व काय होतं तर ते पाहूया. बघा, जसे सर्व प्राणी मंत्रांवर, पर्जन्यावर, ब्राह्मण वेदांवर व स्त्रिया आपल्या पतींवर अवलंबून असतात, तसे राजा आपल्या मंत्र्यावर अवलंबून असतो. योग्य मंत्र्याविना राजा एकट्याने 3 दिवस सुद्धा राजाला यश मिळू शकतं. महाभारतात राजाचं धोरण ठरवणाऱ्या मंत्रधार म्हटलं आहे. मंत्री परिषदेतील सदस्यांचे 3 वर्ग पाडलेले आहेत. बघा, पहिला आहे सहाय्य, दुसरा आहे परिच्छेद अमात्य आणि तिसरा आहे दौवारिक. कार्यकारी स्वरूपाचे अधिकार धारण करणारे तीर्थ या शब्दाने संबोधलं जातं. राज्याच्या कार्यक्षेत्रातील सर्व प्रमुख अधिकाऱ्यांचा यात समावेश होत असे. राजाने मंत्र्यांमध्ये पक्षपातीपणा करू नये, त्यांची संख्या 37 पर्यंत असायला हरकत नाही, अशा प्रकारचा तपशील महाभारतामध्ये आढळतो. मंत्र्यांचे मुख्य कार्य राज्यकारभाराविषयी राजास सल्ला देणे हे होते. मंत्र म्हणजे धोरण. महाभारतात मंत्र्यांची कार्य नोंदवण्यात आलेली आहे. तर बघा ती कोणती कार्य आहेत. धोरणाविषयी नोंदवण्यात आलेली आहे. तर बघा ती कोणती कार्य आहेत. धोरणाविषयी राजाशी चर्चा, धोरणाच्या परिणामाविषयी विचार, कार्यवाही, अपव्यय, लष्करी प्रश्न, लष्कराचं नेतृत्व, शत्रूच्या व शत्रुत्व पत्करणाऱ्या टोळ्यांविरुद्ध उपाययोजना, राज्य प्रशासनाची कामं, राज्याची अवनती थांबवण्याविषयी विचार, राजकुमारांच्या संरक्षणाची व शिक्षणाची योजना आखणे इत्यादी. साधारणपणे राजा व मंत्री
यांच्यात चांगले संबंध असत. राजा मंत्र्यांपेक्षा श्रेष्ठ ठरत असे. मंत्र्यांच्या कर्तृत्वावर त्यांचा प्रभाव अवलंबून असायचा. मंत्र्यांच्या सल्ल्याशिवाय राज्यकारभार चालवणाऱ्या राजांची उदाहरणं आढळत नाही. अर्थातच मंत्र्यांचा सल्ला राजाने मानलाच पाहिजे असं राजावर बंधन मात्र नव्हतं. त्यानंतर महाभारतातलं करविषयक धोरण पाहूयात. बघा, लोककल्याण लक्षात घेऊनच राजाने करविषयक धोरण आखायला हवं. अलंकारिक भाषेचा वापर करून करविषयक धोरण स्पष्ट करताना महाभारतकार म्हणतात, भ्रमर जसा फुलातील मधाचे हळुवारपणे प्राशन करतो, त्याचप्रमाणे राजाने प्रजेकडून कराची रक्कम गोळा करावी. गवळी गायीचे दोहन करताना ज्या हळुवारपणे तो करतो, गायीच्या बछड्यासाठी दुधाचा अंश ठेवून दोहन करतो, स्तन कापून घेत नाही व तोडून पिळून घेत नाही, त्याप्रमाणे राजाने प्रजेकडून कर दोहन करावे. कराचे दर सुरुवातीस अल्प ठेवावेत, नंतर टप्प्याटप्प्याने दरवृद्धी घडवावी. दान धर्मावर उदरनिर्वाह करणाऱ्या ब्राह्मणांवर कर आकारू नयेत. विकासाच्या पातळीवर कराचे दर आकारणाऱ्या ब्राह्मणांवर कर आकारण्यास हरकत नसावी. योग्य कर पद्धती अंमलात आणल्यानंतरही प्रजेने विरोध दर्शवला तर राजाने भेदनीतीचा वापर करून कर वसुलीसाठी अनुकूल वातावरण निर्माण करावे. युद्धासारख्या संकटकाळी प्रजेला विश्वासात घेऊन करांद्वारे जादा रक्कम गोळा करावी. विशेष कर आकारताना तंत्राचाही वापर करावा. पौर, जानपदासारख्या संस्थांपुढे विशेष करासंबंधीचे निवेदन सादर करण्याचा हेतू कर आकारणीसाठी प्रचार यंत्रणा तयार करण्याचा असावा. राजाच्या हेरांनी विशेष कराच्या अनुकूलतेसाठी गोड व फसव्या शब्दाचा वापर करावा असं महाभारतकार म्हणतात. त्यानंतर पुढे आता महाभारतात दूतांचं महत्त्व काय होतं तर बघा, प्राचीन काळी राजा चक्रवर्ती पद मिळवण्याचं त्यास चक्रवर्ती म्हटलं जायचं. राजमंडळातील राजांवर आपलं वर्चस्व सिद्ध करून राजाला चक्रवर्ती होता येत असे. दुष्ट अधर्मी राजांवर विजय संपादन करून त्यांना सन्मार्गावर आणण्याचा प्रयत्न देखील केला जात असायचा. धर्मचक्राला चालना देणारा राजा म्हणजे चक्रवर्ती अशी त्याची कल्पना होती. चक्रवर्ती होण्याच्या महत्वाकांक्षेतून युद्ध होणे अपरिहार्य होतं. राजा आपला संदेश दूतांमार्फत परराष्ट्रांच्या राजांना पाठवित असे. महाभारतात दूत आणि त्यांच्या कार्याशी संबंधित असलेल्या अनेक प्रसंगांचा उल्लेख आढळतो. संदेश पोहोचवण्याबरोबरच दूताने परराज्यातून माहिती संकलित करून आणावी अशी अपेक्षा असे. परराज्यात युद्धाच्या दृष्टीने आपल्याला कितपत अनुकूल प्रतिकूल वातावरण राहील, सर्व जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी नियुक्त केल्या जाणाऱ्या दूतात मंत्र्या इतकीच पात्रता असावी असं मत महाभारतकार व्यक्त करतात. उच्च कुलोत्पन्न, एकनिष्ठ, तीव्र स्मरणशक्ती, संभाषण चातुर्य असलेली व्यक्ती दूत पदासाठी लायक ठरेल. महाभारतकारांच्या मते दूताने मद्यपान, स्त्री सहवास टाळावा. दूताचा परकीय राजाने घात करता कामा नये असा आंतरराष्ट्रीय पातळीवरील संकेत होता. दूताचा घात करणारा राजा महापापी ठरून तो नरकाला जातो असं महाभारतकारांनी म्हटलं आहे. क्षत्रिय हे ब्राह्मणांपासून निर्माण झाले आहे, तेव्हा कितीही बलवान असले तरी ब्राह्मणांच्या मुकाबल्यात क्षत्रियांचा पराभव अटळ आहे. ब्राह्मणांच्या रक्षणासाठी कोणासही शस्त्र चालवण्याचा हक्क आहे. वर्णधर्म धोक्यात येत असेल, महापापी ठरून तो नरकाला जातो असं महाभारतकारांनी म्हटलं आहे. क्षत्रिय हे ब्राह्मणांपासून निर्माण झाले आहे, तेव्हा कितीही बलवान असले तरी ब्राह्मणांच्या मुकाबल्यात क्षत्रियांचा पराभव अटळ आहे. ब्राह्मणांच्या रक्षणासाठी कोणासही शस्त्र चालवण्याचा हक्क आहे. वर्णधर्म धोक्यात येत असेल तर शस्त्र उचलणाऱ्या ब्राह्मणांना पाप लागत नाही.
असंही महाभारतकार म्हणतात। यानंतर निष्क्रिय प्रतिकाराचं स्वरूप पाहूयात। बघा, उघड प्रतिकाराला निष्क्रिय प्रतिकार काही अंशी पर्यायी ठरू शकतो। राजाबद्दलची नाराजी व्यक्त करण्याचा एक मार्ग म्हणजे त्याग करणे। राजा अपात्र असेल तर त्याचा त्याग करण्यास हरकत नसावी असं स्पष्ट करताना भीष्म म्हणतो की बोलू न शकणारा गुरु, शास्त्रांचा अभ्यास न करणारा पुरोहित, रक्षक त्यांच्यापासून राजाला मिळणारी कर रक्कम बुडेल, राजाचा खजिना रिता होईल, परिणामतः राजा अडचणीत सापडेल। त्यानंतर पुढचं आहे संस्थात्मक पातळीवरील पाठिंब्याची आवश्यकता। बघा, महाभारतात संघ, गण अशा स्थानिक संस्थांचा उल्लेख येतो। अशा संस्था काही प्रमाणात स्वायत्त होत्या। पौर, जानपद अशा संस्था राजधानीत असत। विशेष करांच्या आकारणीच्या प्रस्तावाला त्यांच्या पाठिंब्याची राजाला आवश्यकता भासत असे। अशा संस्था राजसत्तेला आव्हान देणार नाही याकडे राजाने लक्ष पुरवावे असा सल्ला महाभारतकारांनी दिला आहे। त्यानंतर आहे युद्धविषयकचा दृष्टिकोन। वाटाघाटी फिसकटल्यानंतर अंतिम उपाय म्हणूनच युद्धाचा अवलंब करावा। युद्धातील अनिश्चिततेमुळे राजाने शक्यतो युद्ध टाळण्याचा प्रयत्न करावा असं भीष्म सांगतो। तरी देखील प्रत्यक्षात युद्ध करावे की करू नये हे त्यावेळेच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अवलंबून असतं। युद्धामुळे शांततेचा नाश होण्यापेक्षा शांतता प्रस्थापित करण्यासाठीच क्षत्रियांनी युद्ध करावे असा समज होता। युद्धामागील हेतू साम्राज्य विस्ताराचा असे। त्यानंतरचा आहे गणराज्य संबंधीचा दृष्टिकोन। राजाशिवाय चालवल्या जाणाऱ्या लोकमताचा प्रभाव असलेल्या शासन व्यवस्थेस गणराज्य संबोधलं जाईल। आधुनिक गणराज्यांसारखी तंतोतंत परिस्थिती तेथे नसायची। सत्ता एका व्यक्तीऐवजी अनेक व्यक्तींकडे किंवा व्यक्तिसमूहाच्या हाती असे। अंध, कृषी, यादव, भोजपुत्र अशा गणराज्य व्यवस्थेसंबंधीचे दोष स्पष्ट करताना भीष्म म्हणतो की परकीय आक्रमणांपेक्षा अंतर्गत दुफळीचा घटक गणराज्यांचा विनाश घडवतो। महाभारतात आदर्श गणराज्य संबंधीचे चित्र रेखाटलेलं आहे। त्यानंतर बघा, कौटिल्यविषयी माहिती घेऊयात। आतापर्यंत आपण मनुस्मृती व शांतता पर्वातील राजनीतीचा अभ्यास केला। मनुस्मृती हा तर मूलतः धर्मशास्त्रावरील ग्रंथ, तर भारत हा विरक्तीतून वर्णाश्रय धर्माकडे, स्वधर्माकडे आकर्षित करणारा ग्रंथ। या अभ्यासलेल्या दोन्ही ग्रंथात स्वाभाविकपणे राज्यशास्त्रीय चर्चेपेक्षा धर्मचर्चेला प्राधान्य मिळालेलं आपल्याला दिसून येतं। या उपघटकामध्ये बघा, आपण कौटिल्य लिखित कौटिल्यीय अर्थशास्त्र ग्रंथाचा अभ्यास करणार आहोत। प्राधान्यच नव्हे तर केवळ राज्य 20व्या शतकाच्या पहिल्या दशकात कौटिल्यीय अर्थशास्त्र हा ग्रंथ उपलब्ध झाला। या ग्रंथामुळे प्राचीन काळात भारतात देखील प्लेटो, ऑरिस्टॉटलला तुल्यबळ ठरणारं राजकीय विचारवंत होते हे सिद्ध झालं। भारतात धर्मापासून स्वतंत्र अशी राज्यशास्त्राची निर्मिती करणारा हा पहिलाच ग्रंथ मानला जातो। या ग्रंथांच्या कर्त्याविषयी, काळाविषयी विद्वानांमध्ये एकमत नाही। चंद्रगुप्त मौर्याच्या अमात्य असलेला कौटिल्य हाच ग्रंथकर्ता ठरतो असं बहुसंख्य संशोधकांचं मत आहे। तो विष्णुगुप्त चाणक्य या नावाने देखील ओळखला जातो। इसवी पूर्व 300च्या जवळपास या ग्रंथाचं लेखन झालं असावं असं मत महापोध्याय डॉक्टर काने यांनी नोंदवलेलं आहे। या ग्रंथाचं लेखन झालं असावं असं मत महापोध्याय डॉक्टर काने यांनी नोंदवलेलं आहे। स्वतः कौटिल्याने अर्थशास्त्राची व्याख्या करताना म्हटलं आहे की अर्थवती पृथ्वीचा लाभ कसा करून घ्यावा या संबंधी मार्गदर्शन करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र। हा ग्रंथ रूढार्थाने अर्थशास्त्रावरील ग्रंथ नाही,
प्राचीन भारतात अर्थशास्त्राची व्याप्ती फार विस्तृत होती. या ग्रंथात आर्थिक व राजकीय विषयांची चर्चा एकत्रित केलेली आढळते. त्यानंतर बघा पुढे आपण दंडनीतीचं महत्त्व व त्याचं स्वरूप पाहूया. कौटिल्य 4 विद्यांचा उल्लेख करतो. एक म्हणजेच अन्वीक्षकी, दुसरा आहे त्रयी, तिसरा आहे वार्ता आणि चौथा आहे दंडनीती. अन्वीक्षकीमुळे बुद्धीला शिस्त लागते, बुद्धी तीक्ष्ण बनते आहे. त्रयी म्हणजे सामवेद, ऋग्वेद, यजुर्वेद या वेदांच्या आधारेच वर्णाश्रधर्म अस्तित्वात आला. वार्ता या विद्येत कृषी, वाणिज्य, पशुपालन यांचा अभ्यास येतो. या तिन्ही विद्यांची गुरुकिल्ली म्हणजे दंडनीती. दंडनीतीचा ऱ्हास म्हणजे तिन्ही विद्यांचा ऱ्हास होईल. दंडनीतीमुळे अर्थार्जन व संपत्तीचा उपभोग घेणं शक्य होतं. राजाने दंडाचा उपयोग योग्यरित्या करून प्रजेला संतुष्ट करायला हवं. त्यानंतर आपण आता साप्तगरण राज्याची संकल्पना पाहूयात. साम्यमात्व, जनपद, दुर्ग, कोश, दंड, मित्रांनी, प्रकृतरी, स्वामी, अमात्य, जनपद, दुर्ग, कोश, दंड, मित्र या राज्याच्या 7 घटकांचं अंगाचं महत्त्व त्यांच्या अनुक्रमाप्रमाणे समजावं असं कौटिल्याने म्हटलं आहे. शत्रू सोडून राज्याच्या उर्वरित घटकांनी राज्याच्या भल्यासाठी एकमेकांना सहकार्य करायला हवं. राजा आणि राज्य यावर विशेष भर दिला जावा म्हणून राज्यमिती संक्षेप असं कौटिल्यानं म्हटलं आहे. त्यानंतर राजा हा प्रशासन व्यवस्थेचा केंद्रबिंदू. प्रजेचा भाग्यविधाता म्हणून कौटिल्य राजाकडे पाहतो. कौटिल्य राजामध्ये देवत्व शोधत नाही. त्याला अभिप्रेत असलेला राजा गुणदोषांनी युक्त, विकारांना बळी पडू शकणारा असा आहे. राजा हा हीन कुलात जन्मलेला नसावा. आदर्श राजाच प्रजेचा आदर प्राप्त करू शकतो. त्याने अनियंत्रित सत्तेचा मोह धरता कामा नये. इंद्रिय दमन करणारा, सुख, प्रजेच्या हितात आपले हित शोधणारा राजा आदर्श राजा म्हणून प्रसिद्ध होतो. राजाने वेद, तत्वज्ञान, धर्मशास्त्राबरोबरच अर्थशास्त्र, शास्त्रविद्येचा देखील अभ्यास करायला हवा. राज्यकारभाराचा प्रत्यक्ष अनुभव असलेल्या तज्ज्ञांकडून त्याने ज्ञानग्रहण केलेलं असावं. कौटिल्याने राजासाठी शिक्षणक्रमाची खास योजना देखील सुचवलेली आहे. त्यानंतर राजाचा दिनक्रम पहा. कौटिल्य राजासाठी कठोर दिनक्रम सुचवतो. दिवस व रात्र यांची विभागणी 16 विभागात म्हणजे नालिकात करून राजाचा वेळ प्रजेच्या कल्याणासाठी खर्ची घातला जातो. त्यानंतर पुढे आहे राजावरील बंधनं. बघा, कठोर अभ्यासक्रम, कठोर दिनक्रमाबरोबरच राजाने मंत्री परिषदेतील बहुमतानुसार राज्यकारभार करावा. राजदंडाचा अतिसौम्यपणे परिषदेतील बहुमतानुसार राज्यकारभार करावा. राजदंडाचा अतिसौम्यपणे किंवा कठोरपणे वापर करण्याचं टाळावं. नागरिकाची चोरीस गेलेली मालमत्ता राजाने स्वतःच्या कोशातून भरून द्यावी. निरपराधी मनुष्यास दंड केला गेला तर राजाने दंडाच्या 30 पट धन ब्राह्मणास द्यावे इत्यादी बंधनाचं पालन राजाकडून अपेक्षित आहे. त्यानंतर पुढे आहे मंत्री व अमात्यांचं स्थान. कौटिल्य म्हणतो की एका चाकावर रथ चालू शकत नाही. त्याप्रमाणेच राजा कितीही सक्षम असला तरी मंत्र्यांच्या सहाय्याशिवाय राज्यकारभार हाताळू शकत नाही. राजाला एकाच वेळी अनेकविध जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. त्यामुळे अमात्य व मंत्र्यांची स्वाभाविकपणे आवश्यकता भासते. कौटिल्यांच्या मते अमात्य नेमली जाणारी व्यक्ती उच्च कुलोत्पादन स्वदेशातील असावी. ती कला, शास्त्र निपुण, हुशार, उत्साही, शुद्ध चरित्राची, राजनिष्ठा, शूर, संभाषण चातुर्य असलेली असावी. कौटिल्यांच्या मते मंत्र्यांची संख्या राजाच्या क्षमतेवर आधारित असावी. मंत्र्यांनी आखून दिलेल्या लक्ष्मण रेषेचा
राजाने भंग करता कामा नये. राजेपदाच्या मर्यादा ओलांडणाऱ्या राजाला मंत्र्यांनी सावध करावं. अमात्यांच्या जबाबदाऱ्यांचा उल्लेख करताना कौटिल्य म्हणतात की राज्यातील अनेक कार्य पूर्णत्वास नेणे, राजाचे संरक्षण, प्रजेचं कल्याण, जमिनीची सुधारणा, दंड व कर वसुली वगैरे अमात्यांची कार्य आहेत. तर कार्याचा आरंभ, कार्याची सुधारणा आणि उत्तम प्रकारची कार्यवाही ही मंत्र्यांची कार्य आहेत. तर कार्याचा आरंभ, कार्याची सुधारणा आणि उत्तम प्रकारची कार्यवाही ही मंत्र्यांची कार्य आहेत. राजाने मंत्र्यांच्या हातातील बाहुले बनून राहणं असं मात्र कौटिल्याला अभिप्रेत नाही. राजा काही प्रसंगी स्वतंत्रपणे निर्णय घेऊ शकतो हे देखील कौटिल्य यांनी नमूद केलेलं आहे. त्यानंतर पुढे आहे परराष्ट्रीय धोरण. भारताच्या राजकीय विचारांच्या इतिहासात परराष्ट्रीय धोरणाची मुहूर्तमेढ रोवणारा पहिला राजकीय विचारवंत म्हणून कौटिल्याचं नाव नोंदवलं गेलं आहे. राज्य विस्तार करून साम्राज्य स्थापण्याची, चक्रवर्ती होण्याची महत्वाकांक्षा राजात असणे कौटिल्याला स्वाभाविकच वाटते. अशा जयश्रू राजाला डोळ्यासमोर ठेवून कौटिल्य परराष्ट्रीय धोरणाचं विवेचन करतो. कौटिल्य प्रणीत परराष्ट्रीय धोरणाचा गाभा किंवा शत्रुत्वावर आधारित राज्यांची नावं समजून घेणं आवश्यक ठरतं. बघा, सदाचरणी राजाला दर्जेदार अमात्य, जनपद, दुर्ग, कोश, दंड, मित्र यांची जोड मिळाल्यास तो राजा परराष्ट्रीय धोरणाची पायाभरणी करतो. यास कौटिल्याने विजिगीषू ही संज्ञा दिली आहे. जय विष्णू राजाला राज्यघटनांची अनुकूलता प्राप्त झाली की त्याने त्याचं राज्य विजिगीषू राज्य बनतं. या पार्श्वभूमीवर जयविष्णू राजा, जयविष्णू राज्य, विजिगीषू राजा, विजिगीषू राज्य समानार्थी बनतात. जयविष्णू राजाच्या सरहदीस लागून असलेलं राज्य हे शत्रू राष्ट्र होय. अरी म्हणजे शत्रू, म्हणून शत्रू राष्ट्राला अरी राष्ट्र देखील म्हणता येतं. जयविष्णू राज्याशी सलग असलेल्या भूभागावर राज्य करत असलेला राजा हा स्वाभाविकच शत्रू होय. हितसंबंधातील संघर्षामुळे ज्यांच्याशी जयविष्णू राजाचे संबंध दुरावतात तो तत्कालीन शत्रू होय. शत्रू राष्ट्रालगतचे पण जयविष्णू राज्याच्या सीमेलगत नसलेले राज्य हे मित्र राष्ट्र होय. वंशपरंपरागत मैत्री ठेवणारा व जयविष्णू राज्याच्या भौगोलिक सीमांजवळ सीमा नसलेला स्वाभाविक मित्र राष्ट्र समजावा. आश्रमाच्या हेतूने किंवा धनलाभाच्या हेतूने जयविष्णू राजाशी मैत्री जोडू पाहणारा तत्कालिक मित्र राष्ट्र समजावा. मित्र व राष्ट्रास लागून असलेले राज्य शत्रू राष्ट्राचा मित्र या नात्याने अरिमित्र म्हटलं जाईल. अरिमित्राच्या पलीकडील राज्य हे अरिमित्राचे शत्रू म्हणून जयविष्णू राज्याच्या मित्राचे मित्र राष्ट्र होईल. त्यावेळी जयविष्णू राज्याच्या पिछाडीसही त्यांच्या भौगोलिक स्थानाप्रमाणे शत्रू, मित्र, शत्रूचा मित्र व मित्राचा मित्र अशी राज्य असतील. त्यासाठी अनुक्रमे पारशी निग्राह, आक्रंद, पारशी निग्राह सार व आक्रंद सार अशा संज्ञा देण्यात आलेल्या आहेत. जयविष्णू राज्याच्या व शत्रू राज्याच्या लगतचे व या दोघा राज्यांना मदत किंवा विरोध करण्याची क्षमता असलेले राज्य हे मध्यम राज्य आहे. या सर्व राज्यांपासून लांब असलेले व सर्वांना मदत किंवा सर्वांना विरोध करण्याची क्षमता बाळगणारे राज्य हे उदासीन राज्य म्हटलं जातं. या राज्यांमधील संघर्षाची त्यांचा प्रत्यक्ष संबंध नसतो म्हणून त्याला उदासीन मानलं जातं. अशा रीतीने राजमंडलात 12 राज्य असू शकतात. विजिगीषू, मित्र व मित्रमित्र या 3 राज्यांना राजमंडलात 12 राज्य असू शकतात. विजिगीषू, मित्र व मित्रमित्र या 3 राज्यांना कौटिल्य मूळ प्रकृती मानतो. त्यानंतर पुढे आहे बघा परराष्ट्रीय धोरणाचा उद्देश. राजाच्या कर्तव्यांपैकी एक कर्तव्य म्हणजे राज्य विस्तार. त्याला राज्य विस्तार करता येणं शक्य व्हावं म्हणून
कौटिल्याने या धोरणाची मांडणी केली आहे. राजकारणात कोणी कोणाचा कायम मित्र किंवा कायम शत्रू नसतो हे सूत्र लक्षात ठेवून जयुष्ण राजाने या सर्वांवर वर्चस्व स्थापन करायचं असतं. प्रत्येक सामर्थ्य संपन्न होऊ पाहणारा राजा हा आपला शत्रू होय असं गृहीत तत्व जेमेस धरून जयुष्ण राजाने शांतता प्रस्थापित करण्यासाठी युद्धाची तयारी करणे आवश्यक ठरते. जयुष्णी राज्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रभुत्व संपादन करता यावं म्हणून कौटिल्याने शांतता प्रस्थापित करण्यासाठी युद्धाची तयारी करणे आवश्यक ठरते. जयुष्णी राज्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रभुत्व संपादन करता यावं म्हणून कौटिल्य जयुष्णी राजाला उद्देशून काही मार्गदर्शक तत्वांचं विवेचन करतो. तर ते तत्व आहेत बघा. पहिलं आहे, जरी दोन राज्यांमध्ये खरी मैत्री असली तरी जयुष्णी राजाने आपल्या समबल मित्रापासून सावध असावं. दुसरं आहे, जयुष्णी राजाने आपला मित्र राजास जर त्याची स्थिती खालावत असेल तर मदत करू नये. तिसरं आहे, मित्र राज्यातील प्रजा पीडित असेल परंतु भीतीपोटी जयुष्णी राजाच्या आश्रयास जाण्यास कचरत असेल तर तेव्हा जयुष्णी राजाने आपल्या मित्राविरुद्ध युद्ध पुकारावं. चौथं आहे, जर मध्यम किंवा उदासीन राजा जास्त प्रबल होऊ पाहत असेल तर जयुष्णी राजाने मंडलातील इतर राजास तरी आपण सर्व मिळून यांचा पराभव करूया. त्यानंतर पुढं पाचवा आहे, शत्रूंवर विजय मिळाल्यावर राजाने आपले लक्ष मध्यम व उदासीन राजाकडे वळवावं व पूर्ण राज्यमंडळ आपल्या ताब्यात आणल्यानंतर मित्र राष्ट्र सुद्धा आपल्या सार्वभौमत्वाखाली आणावं. अशा रीतीने जयुष्णी राजा जगज्जेता होऊ शकेल. राज्याच्या 3 अवस्था बघा. कोणत्याही राज्य 3 प्रकारच्या अवस्थांपैकी एका अवस्थेत असू शकतो. तर त्या 3 अवस्था आहे, एक वृद्धी, दुसरा आहे स्थान आणि तिसरा आहे क्षण. तर बघा, वृद्धी अवस्था म्हणजे काय, तर ज्या परिस्थितीत राजास आपल्या राज्यातील सैन्यबल वाढवता येऊन आर्थिक स्थिती सुधारता येते त्यास वृद्ध अवस्था म्हणतात. त्यानंतर स्थान अवस्था बघा, ज्या परिस्थितीत राज्याच्या शक्तीत वाढही नाही व क्षयही नाही त्यास स्थान अवस्था म्हणतात. आणि तिसराही नाही व क्षयही नाही त्यास स्थान अवस्था म्हणतात. आणि तिसरा आहे क्षय अवस्था. तर बघा, ज्या परिस्थितीत शक्तीचा क्षम होत आहे व शत्रूची शक्ती वाढत आहे ती क्षय अवस्था होईल. त्यानंतर बघा, युद्धविषयक धोरण. परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर युद्धाची आवश्यकता किंवा अनावश्यकता ठरवली जावी असं मत कौटिल्याने व्यक्त केलं. जेव्हा जयुष्ण राजा शत्रूपेक्षा प्रबल असेल तेव्हा त्याने युद्ध करावे. शत्रूपेक्षा निर्बल असेल तर त्याने शांतता स्वीकारावी. युद्ध आणि शांततेपासून सारखाच फायदा असेल तेव्हा शांतता स्वीकारावी. वित्त आणि मनुष्यबळ यांची हानी पत्करून सुद्धा शत्रूंचा नाश करणे आवश्यक मानावे. दुर्बल राजा शरणागती पत्करत असेल तर युद्ध न करता त्याला आश्रय द्यावा. त्यानंतर पुढे आहे कट युद्धात अनिती क्षम्य. उदाहरणार्थ, गुप्तहेरांनी शस्त्र, विष किंवा इतर साधनांच्या उपयोगाने शत्रूचा खून करावा. शत्रू राज्याच्या राणीच्या दासीला हेराच्या माध्यमातून वश करून घ्यावे. तिला विषारी द्रव्य द्यावे. दासीकडून ते विषारी द्रव्य राणीला देण्याची व्यवस्था करावी. औषध समजून राणी राजाच्या अंगाला त्या द्रव्याचा लेप देईल. त्यातून शत्रू राजाचा मृत्यू घडून येईल. घोड्याचा व्यापार करण्याच्या मिशाने राजास भेटून त्याचा खून करावा. त्यानंतर पुढे राजदूत. कौटिल्याने राजदूताचे 3 प्रकार सांगितलेले आहेत. बघा, पहिला आहे निश्रिष्टार्थ, दुसरा आहे परिमितार्थ आणि तिसरा आहे शासनार्थ. राजदूताने परदेशात मद्य आणि मदिराक्षी टाळायला हवी. दूताने कोणती कामे पार पाडावीत तर बघा त्यांनी संदेश पोहोचवणं. कोणती कामे पार पाडावीत तर बघा त्यांनी संदेश पोहोचवणं, शत्रूस निर्वाणीचा इशारा देणं, आपल्या राज्यासाठी मित्र शोधणं, शत्रूविरुद्ध कट करणे, शत्रू पक्षात भेदनीतीचा अवलंब करणे, शत्रू राज्यात नादलग यांना गुप्तपणे पळवून घेऊन जाणे,
शत्रूंच्या दूतांशी मैत्री करणे, तर अशा प्रकारची कामं पार पाडण्यास सांगितलेली आहे. त्यानंतर पुढे आहे शासन व्यवस्था. बघा, शासन व्यवस्थेचा आत्मा म्हणजे राजा. राजाच्या संरक्षणार्थ अंगरक्षक दलाची स्थापना करण्याची शिफारस कौटिल्याने केली आहे. राजवाड्याची रचना करताना, अन्नग्रहण करताना इतकंच नव्हे तर राणीच्या महलात प्रवेश करताना सुद्धा राजाच्या सुरक्षिततेची काळजी घेतली जावी. त्यानंतर पुढे आहे प्रशासन यंत्रणा. बघा, राज्याच्या सर्वात मोठ्या विभागास स्थानीय असं नाव असावं, सुद्धा राजाच्या सुरक्षिततेची काळजी घेतली जावी. त्यानंतर पुढे आहे प्रशासन यंत्रणा. बघा, राज्याच्या सर्वात मोठ्या विभागास स्थानीय असं नाव असावं, त्यात 800 गावं असावी. त्या खालोखालच द्रोणमुख, खरवाटक, संग्रहण असे विभाग प्रशासनाच्या सुलभतेसाठी पाडले जावेत. प्रत्येक 5 किंवा 10 गावांवर गोप नावाचा अधिकारी असावा. गोप आणि स्थानिक यांच्या कार्यावर समाहर्ता या अधिकाऱ्याची देखरेख असावी. शहरी प्रशासनासाठी नागरिक पद निर्माण करून त्यावर जबाबदारी सोपवली जावी. शहरांच्या रचनेसंबंधीचं कौटिल्यांचं वर्णन पाहून आधुनिक काळातील वास्तुशास्त्रज्ञांना देखील आश्चर्य वाटलं आहे. त्यानंतर पुढे आहे कर आकारणी. कर वसुलीचे विविध मार्ग कौटिल्याने सुचवले आहेत. कोणत्या क्षेत्रात काही आगळेवेगळे उपाय देखील नोंदवलेले आहेत. उदाहरणार्थ, श्रीमंत लोकांस पदव्या देऊन त्यांच्याकडून देणग्या मिळवाव्यात. एखाद्या स्थळी राजाच्या नोकरांनी देवाची मूर्ती बसवावी व उत्सव साजरा करण्याच्या निमित्तानं पैसे जमा करावेत व ते राजास द्यावेत. अशा प्रकारचे उपाय कर देण्यासाठी टाळाटाळ करणाऱ्या लोकांविरुद्धच वापरावेत असा सल्लाही त्याने दिला आहे. राज्यकारभारामुळे प्रजेचे हाल होता कामा नयेत हे स्पष्ट करताना कौटिल्य म्हणतात की ज्याप्रमाणे फळे पक्व झाल्यानंतरच तोडली जातात, त्याप्रमाणे करांची प्राप्तिस्थाने पक्व असतानाच कर वसूल करावेत. ज्याप्रमाणे कच्ची फळं तोडल्याने झाडासच अपाय होण्याचा संभव असतो, त्याप्रमाणे अवेळी किंवा निर्धन प्रजेकडून कर घेतल्याने प्रजेस पीडा होते. त्यानंतर पुढे आहे हेर. कौटिल्याने हेर, विषाचा उपयोग करणारा हेर, तर अशा प्रकारची हेरांनी कोणकोणती कामं करावीत, तर बघा, सर्व सरकारी नोकरांच्या कामकाजावर देखरेख ठेवणे, त्यांच्या चारित्र्याबद्दल खात्री करून घेणे, अमात्य मंत्र्यांची राजनिष्ठा तपासणे, शत्रू गटातील बातम्या पुरवणे, राज्यातील लोकमत जाणून घेणे, कर भरणा करावा म्हणून लोकांना उद्युक्त करणे, गुन्हे शोधण्यासाठी सहकार्य करणे. त्यानंतर पुढे आहे न्यायदानाची पद्धत. न्यायालये 2 प्रकारची असावी. एक म्हणजे धर्मस्थीय, दुसरं आहे कंटक शोधन. धर्मस्थीय न्यायालयात धर्मशास्त्रात पारंगत 3 न्यायाधीश व 3 अमात्य असावेत. कंटक शोधन न्यायालयात 3 अमात्य असावेत. कायद्यासमोरील समानतेचं तत्व कौटिल्याने पुरस्कृत केलेलं नाही. ब्राह्मणांना त्याने देखील जुक्तिमाप दिलेलं आहे. भ्रष्टाचारी न्यायाधीशास शिक्षा द्यावी असं देखील म्हटलेलं आहे. त्यानंतर पुढे आहे सैन्याची रचना. कौटिल्याने सैन्याचं महत्त्व स्पष्ट केलं आहे. वंशपरंपरागत चालत असलेले सैन्य, भाडोत्री सैन्य, मित्र राष्ट्राकडून उसने घेतलेले सैन्य असे प्रकार त्यांनी वर्णिलेले आहेत. सैन्यात पायदळ, हत्तीरथ, घोडदळ असे 4 भाग असावेत असं म्हटलेलं आहे. त्यानंतर पुढे आहे राजाचे उद्दिष्ट व कार्यक्षेत्र. कौटिल्य प्रजेचे कल्याण राजाच्या केंद्रस्थानी मानतो. कौटिल्याने राज्याच्या अधिकार क्षेत्राचं जे विवेचन केलेलं आहे ते आजच्या कुठल्याही आधुनिक राज्य संकल्पनेपेक्षा आधुनिक वाटतं. तर त्याच्यामध्ये आहे बघा, आर्थिक प्रगती. राज्याने या बाबींकडे लक्ष दिलं जावं. व्यापार वृद्धी घडावी म्हणून करात सवलत देण्याची कल्पनाही कौटिल्य त्या काळात मांडतो. त्यानंतर पुढचा आहे अर्थव्यवहारावरील नियंत्रण. धान्य व इतर विक्रीयोग्य वस्तू विकण्याची परवानगी
संबंधित व्यापाऱ्यांनी सरकारकडून घ्यावी. खोटी वजनमापे वापरणाऱ्यांवर कडक कारवाई केली जावी. अधिकृतता यावी म्हणून सर्व वजनांवर तुल्यदक्षांचा शिक्का असावा. त्यानंतर पुढे आहे नगर रचना. घर बांधणीचे नियम, सांडपाण्याची व्यवस्था, लोकोपयोगी इमारतीसाठी लोकांच्या सहकार्याची आवश्यकता इत्यादी मुद्द्यांसंबंधी अर्थशास्त्रात स्पष्टीकरण आहे. त्यानंतर पुढे आहे सार्वजनिक आरोग्य. आरोग्याची जबाबदारी देखील सरकारने हाताळावी असं कौटिल्याला वाटतं. इस्पितळासाठी राखीव जागा ठेवावी असं कौटिल्याला वाटतं. इस्पितळासाठी राखीव जागा ठेवावी. रोग्यांबद्दल निष्काळजीपणा दाखवणाऱ्या कैद्यांवर कारवाई केली जावी. रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या लोकांना दंड केला जावा. भेसळ करणाऱ्यांनाही शिक्षा द्यावी. त्यानंतर पुढे आहे सामाजिक नीती. दूतांवर बंधने, मर्यादित मद्यविक्री कौटिल्याला अभिप्रेत आहे. वेश्य व्यवसायही त्यांच्या नजरेतून सुटलेला नाही. सरकारकडून मद्यगृह चालवली जावीत अशीही कल्पना कौटिल्यांच्या चिंतनात दिसते. त्यानंतर पुढे आहे दुर्बल घटकांना आर्थिक सहाय्य. अनाथ, विधवा, वृद्ध, अपंग, अनाथ, गर्भवती स्त्रिया, अनाथ मुलांचं बालसंगोपन, गरीब लोकांना मोफत अन्न, विश्रामगृह, औषधालयाची उभारणी, विद्येस उत्तेजन, आग, पूर, दुष्काळ अशा दैवी संकटाप्रसंगी गर्भवती स्त्रिया, अनाथ मुलांचं बालसंगोपन, गरीब लोकांना मोफत अन्न, विश्रामगृह, औषधालयाची उभारणी, विद्येस उत्तेजन, आग, पूर, दुष्काळ अशा दैवी संकटाप्रसंगी आर्थिक मदत, युद्धामुळे उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबियांना मदत कौटिल्याने सुचवलेली आहे. दुष्काळात लोकांना बियाणे, शेतीची साधनं पुरवावी, बांधकाम हाती घेऊन लोकांना रोजगार पुरवावा असं कल्याणकारी उपक्रम सुचवून कौटिल्याने कल्याणकारी राज्यव्यवस्थेच्या संकल्पनेची पायाभरणी केलेली आढळते. त्यानंतर पुढे आहे कायदेविषयक अधिकार. कौटिल्याने राजज्ञेला कायद्याचं स्थान दिलेलं आढळतं. धर्म, चालीरीती याप्रमाणेच राजज्ञा देखील कायदे निर्मितीचा आधार मानला जावा असं कौटिल्याचं मत आहे. त्यानंतर पुढे आहे संस्थांवर नियंत्रण. श्रेणी, कुल, कूट, संघ रीतींना राज्याची मान्यता असावी अशी कौटिल्यांची धारणा आहे. एकंदरीतच राजाचे अधिकार सर्वसमावेशक असावेत. वर्णश्रम धर्माला धरून राजाने आपल्या अधिकारांचा आविष्कार घडवावा. त्यानंतर पुढे आहे बघा धर्म नीती संबंधीचा दृष्टिकोन. कौटिल्याला राजकारणाचा पुरस्कर्ता म्हणून ओळखलं जात असलं तरी तो धर्म संकल्पनेचा विरोधक नाही. त्याने 4 विद्यांमध्ये 3 वेदांच्या अभ्यासाला महत्त्व दिलेलं आहे. वर्णाश्रम संस्था मान्य केलेली आहे. जिंकलेल्या नव्या भूप्रदेशात धर्मव्यवहार प्रचलित करावेत असं म्हटलं आहे. राजास धर्मप्रवर्तक म्हणून संबोधलं आहे. समाज व्यवस्था वर्णाश्रम धर्मावर आधारित असावी. राजाने वेद पारंगत राजपुरोहित नेमावा असं म्हटलं आहे. ब्राह्मणास शारीरिक पीडा देऊ नये. पूजेसाठी लागणाऱ्या वस्तूंवर देवताध्यक्ष नेमला जावा अशा तरतुदी केलेल्या आहेत. त्यांच्या अंगी अशी धर्मश्रद्धा असली तरी कौटिल्य राजाच्या हितसंबंधांना धर्मांपेक्षा व नीतिनम्रतेपेक्षा जादा महत्त्व देतो. देवालयाची संपत्ती जमा करणे, राजाविरुद्ध कट करणाऱ्या राजकुमारांचा हेरमकडून विषप्रयोगाद्वारे खून करणे, देशद्रोही मंत्र्यांचा खून करणे, देशद्रोही लोकांवर विषप्रयोग, राजाच्या आकस्मिक मृत्यूचा गैरफायदा घेऊ पाहणाऱ्या शेजारच्या राजाचा खून करविणे अशा अधार्मिक वाटणाऱ्या कृत्यांना राजाच्या सुरक्षिततेसाठी कौटिल्य संमती देतो. परदेशी व्यवहारात तर त्यांची कुटिलता अधिक तीव्र बनते. संधी पाहून शत्रू राजास ठार करावे, छुप्या कटाचा वापर करून आजूबाजूच्या राजांचा घात करणे, शत्रू पक्षातील राजा जेव्हा देवदर्शनाला जातो तेव्हा तुळई त्याच्या अंगावर पडेल अशी व्यवस्था करणे, शत्रू राजा निसतो त्या ठिकाणी विषारी द्रव्यांचा वापर करणे, शत्रूच्या परदेशात आगी लावणे,
पाण्यात विष कालवणे, विश्वासघात करून शत्रू राजाला ठार करणे अशा अनेक अनैतिक वाटणाऱ्या उपायांचा वापर करावा असं कौटिल्याचं म्हणणं आहे. कौटिल्याला नीतीची, धर्माची चाड नव्हती असा निष्कर्ष मात्र बिनबुडाचा ठरेल, कारण त्याने पुरस्कृत केलेली कूटनीती अंतर्गत व्यवहारात फक्त राजद्रोही व समाजकंटकापुरतीच सीमित ठेवावी लागेल. प्रत्येक क्षेत्रात प्रत्येक वेळी कुटील नीतीचा वापर कौटिल्याला मान्य नाही. संकट काळाव्यतिरिक्त अन्य वेळी वापरल्या जाणाऱ्या व अपरिहार्य नसलेल्या नीतिबाह्य वर्तनाचा कौटिल्याने धिक्कार केला आहे. परदेशी विचारांवर भर दिला हे म्हणणं देखील दिशाभूल करणारं ठरतं. खुद्द कौटिल्य म्हणतो, अर्थधर्मावर आधारित असून काम हे त्याचं साध्य आहे. तेव्हा ज्या अर्थप्राप्तीने धर्म, अर्थ आणि काम या तिन्हींची प्राप्ती